जर तुम्ही ओंकारेश्वर येत असाल तर तुम्हाला आपला एक बांधव भेटेल, मराठी बांधव. नाव काय बाबा? सूरज शिंगटे. सूरज शिंगटे. त्याचं दुकान आहे ते प्रसादीचा. मस्त मराठी गाणे वाजवतात. मी विचारलं भाऊ तुझा गाव कुठला, तो बोलतो मी पण महाराष्ट्राचा. मराठी गाणे ऐकायचे असेल MP एक नंबर एक नंबर. जय शिवराय बाबा. जय शिवराय. महाराजांनी त्यांनी एकदम मस्तपैकी बॅनर पण लावलाय. ते बाबुलनाथ मध्ये पण करतात. हा बाबुलनाथ काय माहिती काय माहिती बाबुलनाथ माहिती आहे का तुम्हाला? आवडते तुला? तिला आवडते ना पान. में तो हाथ लेते जाइए जो अपने से डांस बने डांस डाल दो कुछ. एवढ मध्ये कॅमेरा देऊन टाक मला. तर जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो. आज दिवस दुसरा आहे आणि काल आपण उज्जैन केला. काल भैरवचा जो मंदिर आहे तो केला आणि आज आपण चाललो ओंकारेश्वर. तर सकाळचे 7:30 वाजलेत. ॲक्च्युली भरपूर थंडी आहे आणि इकडनं आता आपण निघणार ओंकारेश्वरच्या दिशेने. तर फटाफट मंडळी बाहेर आहे आणि मग एकत्र निघूया. तर आता आम्हाला गाडी भेटली आहे जी ओंकारेश्वर डायरेक्ट सोडणार आहे.
ड्रायव्हर आमचा देवेंद्र आहे. खिडकीच्या साईडला बस. सिद्धेश भाऊ बसले बाजूला. फुल थंडी आहे, कानात टोपी काढायची नाही आपल्याला. आता आम्ही उज्जैनच्या बाहेर पडलोय. आमचा पुढच्या वेळेला चाललेला प्लॅन जायचा, जर आपला होत असेल तर मग स्किप करायला. तर जसं आम्ही सकाळी निघालो उज्जैनवरनं, तर आमचा प्रवास जो होता तो ओंकारेश्वर टेम्पल होता. पण तिकडनं आम्हाला एक माहिती पडलं की इथे खजराना म्हणून गणेश मंदिर आहे, जो प्राचीन काळात बनलेला आहे. आणि आता आपण त्या मंदिराकडे जाणार आहोत. कारण जर आपण आज उज्जैनमध्ये आहोत, फक्त ओंकारेश्वर नाही, तर विचार केला इथे जवळपास कुठला फेमस मंदिर आहे. तर आपल्याला ड्रायव्हर जे होते, जे आपल्याला उज्जैनपासून ओंकारेश्वर सोडणार होते, त्यांनी सांगितलं की इकडे एक मंदिर आहे. तर तो मंदिर आपण आता ब्राउज करूया. आणि तसं पण आज संकष्टी आहे, तर गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आपण ओंकारेश्वर जाऊया. चला मग. गाडी जी आहे ती पार्क केली आणि सर्व मंडळी पुढे चालले. तर आता जस्ट गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मंदिरात आज खूप गर्दी आहे, कारण आज संकष्टी आहे. आणि इकडे ॲक्च्युली आज त्यांचे VIP चे एंट्रीज पण आहेत. तर आपण जेवढं पाहिजे तेवढं आपण शूट केलं आहे. पण आता आपण जाणार समोर भोजनालय आहे. इथे मंदिराच्या जस्ट पाठीमागे एक भोजनालय आहे, जिकडे आपण फ्रीमध्ये महाप्रसाद घेऊ शकतो. तर आता आमचे दर्शन झाले आणि आता आम्ही जेवायला आलो आहे. तर जेवणामध्ये आमचं पुण्य बघा, आम्हाला आज जेवण पण भेटतं भंडारा. बाजूला आपला देवा आहे आणि सायली आहे, सायली आणि सिद्धेश आहे. सायली आणि सिद्धेश पण आपले गाववाले आहेत, मानगावचे आहेत. अरे इथे पण एक मानगाववाला आणि इकडे पण, म्हणजे पूर्ण आता माहिती पडलं की सायली आणि हे मोरब्याचे आहेत. म्हणजे आपल्याला कंपनी भेटली आहे गावी जायला. तर आता 12 वाजलेत आणि आता आपण जेवून झालो इकडे. आणि इकडनं आपण तर निघणार आहे डायरेक्ट ओंकारेश्वर. जेवण झालं आहे, फक्त आता फालुदा खायचा आहे. हे भाग्यश्री फालुदा देते ना सर्वांना. भाग्यश्री आम्हाला फालुदा पण दे ना. जेवण झालं आता, बस झालं. खीर होती मस्त पैकी, भरलं आता पोट.
मला नाही मारलाय तू पाळू येते तर बोल डबल घ्यायची होती की नाही देतो ते एक्स्ट्रा होती नाही भाजी चपाती होती तू टेन्शन चालूचा देते की हा की नाही ते बोल तर जसाही मारून आणायचा तर जसा हिला माहिती पडला देवा आणि मी गाववाले आहे तर गाववाल्याला मस्का लावायला हा कामाला याल कधीतरी गावाला मध्ये मध्ये कोण इथे पण मध्ये मध्ये कोण मध्ये मध्ये कुठे मी होतो थांब एक खोल नाही मध्ये मध्ये नव्हतो मध्ये मध्ये खोल ना मागे लाईनी तर आता आपण आलोय ओंकारेश्वर मध्ये आणि गजानन महाराज संस्थान गजानन महाराज संस्थान असं काहीतरी आहे तिकडे आपण आपला भक्त निवास. तर बघूया पहिला काय राहायचा बंदोबस्त होतोय काय बहिणी काय आहे का ओळखीचा नाही ना कोणी ओळखीचा पण आपल्या आहे ना माऊली दिसतात ना आपले आमच्याकडे आमची एक मैत्रीण आहे सायली लय भांडते भांडे नाही बाबा रूम साठी माझे कष्ट चालले तेवढे ये कौन है बे ये कौन है किधर से आए हो हे असं अभि करायचं अरे तुम किधर से आए हो तुम मेरे पीछे क्यों पड़े हो हाँ हिला आम्ही आणलाय आमच्या बॅग बी उचलायला आहे ना त्यांना ना एक रूम भेटला तरी पण चालेल राहू एक दिवस काय होत बागेश्रीला बाहेर ठेवून देऊ बागेश्री जा ना बाहेर जरा आहे. म्हणायला तुम्ही हे आपल्या बहिणीला बाहेर ठेवायला. उतरल्या गाडीतून की त्यांना थंडी वाजायची सुरुवात होते हे वहिनी बोलतायत सर्वांसाठी सर्वांनी ऍडजस्ट करावं तर मी बोललो एक दिवसासाठी नवऱ्याला आतमध्ये ठेवा स्वतः बाहेर झोपा सायली बोलते मी घरी चालली आहे मला माझा नवरा नको आहे नाही भेटला तरी चालेल पण मला प्रॉपर बेडरूम द्या माझा असं झालं असतं तर कधी ठेवून आले असते घरी आता हे मोठा लायसन्स दाखवते घरात टाकलेला अरे जा हे हिला काय बोलले रे मगाशी लग्न झालं की नाही काय बोलले ते नाही या म्हटलं माझं लग्न झालं नाही मी असंच सगळीकडे सांगणार आहे कोण कारण वही कमी का तेव्हा लग्न झाले कोणाचा मी अशी गाड्यावर कधी जाते या दोघांचं वाटत नाही लग्न झालं तर आता 1 तासाचा फॉर्मॅलिटीच्या नंतर आपल्याला गजानन महाराज यांच्या संस्थेमध्ये जागा भेटली आहे पण आता आपण जाऊया आणि तिकडे थोडा विश्रांती घेऊया ओके ओके रेडी आणि माझा भाऊ रेडी झालोय फुल ड्रेस कोड आणि आता आम्ही चाललोय मंदिरात दोघे भाव एकदम हे फोटो काढा फोटो काढा आमचा आम्ही VIP आता
दर्शनासाठी उभे आम्ही आणि वाजले 5:30. तर बघूया अजून खूप गर्दी आज. बाकी अर्धा ग्रुप पुढे, आम्ही 3 पाठी आहे. सायली वैतागणार आहे. तर आता जस्ट ओंकारेश्वर मंदिरामध्ये आपले दर्शन झालेत. 6 तास लागले आम्हाला, 4 ते 6 तास. पण त्याच्यानंतर आता आपण आलो आहे ममलेश्वर मंदिर, जिकडे आपल्याला दर्शन घेऊन पुढे जायचं आहे. तर इकडनं आपण दर्शन घेऊ, मग आपण भोजन करू. आणि उद्याचा दिवस आमच्याकडे अजून एक आहे, तर त्या दिवसामध्ये काय करायचं ह्याचा आता विचार करणार. आता आपण आलो आहे श्री गजानन महाराज यांच्या निवासस्थानमध्ये, जिकडे आपल्याला आता खाण्याची सोय आहे. तर आपण जेवणार आहे, बरोबर 9 वाजेपर्यंत असतो. माऊली माऊली. तर इकडची जी सेवा आहे ती खूप छान आहे, म्हणजे एकदम शांतता आहे. आणि तुम्ही चांगल्या प्रकारे जर तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल तर हा स्टे मी तुम्हाला रिकमेंड करेन, जे ओंकारेश्वर मंदिरच्या जवळच आहे.